नागपूर जिल्ह्यात सध्या मुख्याध्यापक पदास मान्यता देण्याचा जो घोटाळा आहे तो मोठ्या प्रमाणात गाजत आहे। यामध्ये 5 जणांना अटक झाली होती। आता 6वा आरोपी सुद्धा अटक करण्यात आलेला आहे। नवनवे खुलासे रोज होत आहे। सायबर विभागाने सुद्धा आता नरड यांची जी आहे ताबा घेतलेला आहे आणि शालार्थ आयडी बनावट आयडीच्या आधारावर बनवण्यात आला, जो खरं तर त्यांनीच तक्रार केली होती, मात्र त्यांनाही आता अटक करण्यात आली आहे। सर, कसं पाहता तुम्ही त्या पद्धतीने उपसंचालक यांनीच तक्रार केली होती, आता कसं पाहता? शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग कार्यालयातून पाटील नावाच्या अधिकाऱ्याने 12 मार्च 2025 रोजी सायबर पोलीस ठाणे नागपूर शहर इथे तक्रार दाखल केली होती। तक्रारी वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यानंतर त्याचा कॉग्निझन्स घेणं हे अधिकारी म्हणून शिक्षण उपसंचालक यांचं कर्तव्य होतं। ते कर्तव्य त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न करताना स्वतः आपण त्या बोगस नियुक्ती प्रकरणात आणि शालार्थ आयडी प्रकरणात सहभागी आहोत याची जाण ठेवून त्यांनी तो प्रकार पुढे नेण्याचा प्रयत्न केला। पण एक तक्रार सदर पोलीस स्टेशनमध्ये मुन्ना वाघमारे नावाच्या व्यक्तीने केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अटक करण्यात आली। काही लोकांना, स्वतः उल्हास नरड यांनाही अटक केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियाने हा विषय उचलून धरला। त्यामुळे या प्रकरणात मीडियाचं अभिनंदन केलंच पाहिजे। मीडियाने जर हा प्रश्न उचलून धरला नसता तर यापूर्वीसुद्धा अशी प्रकरणं निर्माण झाली, थातूरमातूर चौकशा करण्याचं नाटक झालं, पुढे निष्पन्न काहीच झालं नाही। यावेळेस मात्र मीडियाच्या तत्परतेमुळे या विषयाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे। असं कुठंतरी नरडच त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी तक्रार द्यायला लावली, आता त्यांनाच चौकशीसाठी घेतलं जाते। तुम्हाला काय वाटते, नरड यांचा पूर्ण सहभाग त्यामध्ये मिळेल आणि त्यांनी जो त्याच्यात हे बनाव केला होता एक प्रकारे की याचा कोणतरी दुसऱ्या कम्प्युटरवर वापर करण्यात आला, ते हॅक म्हणजे एक प्रकारे बनावट जो ते पासवर्ड वगैरे वापरण्यात आला, अशा पद्धतीने काय वाटतं? हा जो नरड यांचा प्रकार आहे तो खोटेपणा दाबण्यासाठी केलेला प्रयत्न आहे। उल्हास नरड नागपूर विभागात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते। त्यांचा संपूर्ण शिक्षणाधिकारी पदाचा इतिहास हा अशाच तक्रारीने परिपूर्ण आहे। सर्वच ठिकाणी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या, आर्थिक दुर्व्यवहाराच्या तक्रारी झाल्या होत्या। आता शिक्षण उपसंचालक म्हणून इथे रुजू झाले। इथे आल्यापासूनसुद्धा त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत। त्यामुळे त्यांना बळीचा बकरा केला हे म्हणणं चूक आहे, किंवा त्यांचा पक्ष घेऊन त्यांना वाचवण्याचा केलेला अश्लाघ्य प्रकार आहे असं मला वाटते। तुम्ही म्हणताय का पूर्ण शिक्षण उपशिक्षण अधिकारी असताना किंवा शिक्षण अधिकारी असताना त्यांनी अनेक प्रकार तक्रार येतात, पण कारवाई काही झाली नाही सर, सिद्ध काही झालं नाही? कारवाई न होण्याचं कारण प्रशासकीय स्तरावर चौकशी, हेही प्रशासनामधले अधिकारी आणि यांचे वरच्या स्तरावरचे अधिकारी हेही प्रशासनामधलेच, आणि हा जो आर्थिक दुर्व्यवहार किंवा भ्रष्टाचार होतो यामध्ये खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत हे सर्व प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी गुंतलेले असतात। यांचं एकमेकांचं साटलोट असतं आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमार्फत केलेल्या चौकशीतून साध्य काहीच होत नाही। जो विषय पुढे आला त्या विषयाला दाबण्याचं काम मात्र केलं जातं आणि तेच यापूर्वी झालं। सर, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा कागदपत्र पुरावा जो असतो तो नसती असतो, म्हणजे संपूर्ण नियुक्तीचे कागदपत्र त्यामध्ये असते। त्या प्रकरणामध्ये गायब असल्याचं बोललं जातं, गहाड असल्याचं बोललं जातं। तुम्हाला काय वाटते, या सगळ्या कुठं गहाड? खरं म्हणजे हे सगळं जे केलं गेलं ते मिळून केलं जातं। भ्रष्ट संस्था, शाळा संचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, वरिष्ठ लेखापरीक्षक
आणि अधीक्षक वेतन पथक हे सर्व मिळून हा गैरप्रकार भ्रष्टाचार करतात. यंत्रणा तयार होते, प्री प्लॅन्ड काम केलं जातं. फाईल कशी नसती, कशी तयार करायची, खोटे डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, ती कुठे दाखल करायची आणि त्यावर कार्यवाही कशी करायची, हे सगळं ठरते. आणि ऑर्डर झाले, प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळाला की गैरप्रकार भ्रष्टाचाराचा पुरावा शिल्लक राहू नये म्हणून या नसत्या कार्यालयात न ठेवता नष्ट केल्या जातात, गहाळ केल्या जातात. हा नेहमीचाच अनुभव आहे. ही काही आजचं कारण नाही, आजची कार्यपद्धती नाही, तर कार्यालयामधल्या भ्रष्टाचार करणाऱ्याची ही नेहमीचीच पद्धत आहे की ज्या प्रकरणात भ्रष्टाचार केला जातो त्या प्रकरणाची नसती कार्यालयात ठेवली जात नाही, ती गहाळ केली जाते किंवा नष्ट केली जाते. सर, मग पुरावेच नष्ट होत असेल तर तसा नियम काय सांगतो? कारण की अशा पद्धतीच्या नियुक्तीच्या त्याची रिटायरमेंट असो का त्याची पेन्शन असो, हे सगळं त्याच्यावर अवलंबून असते, त्यामुळे ते कायम असले पाहिजे. नसती गहाळ झाल्यावर नसतीची पुनर्बांधणी करण्याची कायद्यात तरतूद आहे. तर या सर्व नसतीची पुनर्बांधणी ही केल्या गेली पाहिजे. पण शेवटी पुनर्बांधणी करताना शाळेचा सहभाग लागेल आणि शाळा संचालकांनी, भ्रष्ट शाळा संचालकांनीच हा धंदा, ही लुटमार, ही बदमाशी, हा भ्रष्टाचार केला असल्यामुळे तो सुद्धा यात किती सहभाग देईल यावर सर्व अवलंबून आहे. सर, म्हणजे कुठंतरी हे कागदपत्र शाळेत असणं अपेक्षित आहे, पण ते सुद्धा गहाळ झाले म्हटल्याचं कारण दिलं तर मग काय पुरावा? ते सुद्धा गहाळ झाले असतील तर या सगळ्या लोकांच्या विरुद्ध चोरी आणि पुरावा नष्ट करण्याचे फौजदारी कलम लावून यांना सेंट्रल जेलची हवा दाखवणं गरजेचं राहील. सर, असाच एक प्रकार समोर आलेला आहे संच मान्यता संदर्भात. म्हणजे एका पदाधिकाऱ्याने माहिती काढली राजकीय पक्षाच्या का संच मान्यतेचे कागदपत्र गहाळ झाले आणि त्यामध्ये एक उत्तर देण्यात आलं की हे सगळं वाळवीने खाल्ले, पाण्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी खराब झाले. हे उत्तर जे आहे ते विभागाकडून दिलं जात असेल तर कितपत योग्य वाटते? उत्तर विभागातर्फे दिलं जाते. केलेलं पाप लपवण्याचा केलेला हा अश्लाघ्य प्रकार आहे आणि हा सतत केला जातो प्रशासकीय यंत्रणेमार्फत. उधई लागत नाही, उधई यांनी लावलेली आहे, यांच्या बोलण्यातून लावलेली आहे. त्याच नसतीवर, ज्या नसतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होऊ शकते, तीच नसती, त्या नसतीवरच पाऊस पडतो आणि ती नष्ट होते. हे सगळं बनवाबनवी करण्याचा प्रकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यालाच आर्थिक उधळी म्हटली पाहिजे, पैसे घेऊन घ्या. नक्कीच आर्थिक उधळीच आहे, यांच्या डोक्याला लागलेली उधळी आहे ती. पण सर, अशा सगळ्या प्रकार घडत असताना कागदपत्र कुठे ठेवले पाहिजे ही जबाबदारी आहे. सर, याच्याकरता प्रत्येक कार्यालयात अत्यंत चांगल्या अवस्थेत असणारं स्टोअर रूम असते. त्या स्टोअर रूमवर लक्ष ठेवणारा अधिकारी कर्मचारी असतो. नेहमी लक्ष देणं, त्याची व्यवस्था करणं, त्याचं मेंटेनन्स करण्यालाही तिथे एक व्यवस्था असते. त्यामुळे हे जे बोलल्या गेलं, हे बोलणं पाप लपवण्यासाठी बोलल्या गेलेलं आहे, सत्य नाही, हे मात्र खरं आहे. सर, या सगळ्यामध्ये SIT चौकशी अजूनही लागलेली नाही आहे. तुम्ही मागणी करतायत, घोटाळा उघडकीस येत आहे. नागपूर एक उदाहरण आहे, राज्यभर घोटाळा आहे. केव्हा लागली पाहिजे, केव्हापर्यंत लागेल, मुख्यमंत्री केव्हा? हा घोटाळा जो नागपूर जिल्ह्यात उघडकीस आला, यापूर्वी असे घोटाळे उघडकीस आले, प्रशासकीय यंत्रणेच्या चौकशा झाल्या, पण निष्पन्न काहीच झालं नाही. आता पुन्हा जोरकसपणे हा घोटाळा राज्याच्या पुढे आलेला आहे, मीडियाने तो आणला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे SIT चौकशी नेमल्या गेली पाहिजे, तर आणि तरच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्याची पायमुळे खणल्या जाईल. भ्रष्ट संस्था चालक आणि भ्रष्ट अधिकारी हे वठणीवर येतील. त्यांनी अमाप संपत्ती जमवलेली आहे, त्यांची संपत्तीसुद्धा जप्त केली पाहिजे. आणि म्हणून आमची तर मागणीच आहे की SITची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब करावी. त्याचप्रमाणे भ्रष्ट शाळा संचालक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची, संपत्तीची
चौकशी करून तीसुद्धा जप्त करण्याचा निर्णय घ्यावा. नक्कीच कुठेतरी SIT चौकशी या सगळ्यावर नेमली गेली पाहिजे आणि जे भ्रष्ट अधिकारी असतील त्यांची संपत्तीसुद्धा सरकार जमा केली पाहिजे, जेणेकरून शासनाची जी फसवणूक झाली आहे त्याची भरपाई करता येईल, वसुली करता येईल, अशीच मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष जे आहे नागोगाना सर यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.